पंचतारांकित MIDC लगत औद्योगिक वसाहतीमध्ये वसलेलं तळंदगे हे गाव महसूल वसुलीमध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये अग्रेसर असून या गावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत गावाचा व्यवहार चालतो। या गावांमध्ये पाणी प्रश्नावरून वरचेवर शासकीय अधिकाऱ्यांबरोबर वादविवाद होत असून आज परत एकदा तळंदगे ग्रामसेवक श्री कांबळे यांच्याबरोबर मोठा वादविवाद झाला। यामध्ये गेली 20 दिवस पाणी गावामध्ये आलेलं नसून आज पाणी आलं असता हे पाणी दूषित व अळी मिश्रित पाणी असून हे पाणी पिण्यास योग्य नसून या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा संभव आहे। यामुळे नागरिक संतप्त होऊन ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांना धारेवर धरून त्यांना जाब विचारला। यावेळी तळंदगे ग्रामपंचायत प्रभारी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक सदस्य उपस्थित होते। तसेच हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक कोळपे साहेब यांनी ही मीटिंग शांततेत पार पडावी या उद्देशाने पोलीस यंत्रणा राबवण्यात आली होती। गावाला नियमित पाणी पुरवठा व्हावा, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता नियमित करावी, प्राथमिक आरोग्य केंद्र नियमित सुरू ठेवून आवश्यक कर्मचारी उपलब्ध करावेत, गावातील अवैध गांजा व हातभट्टी दारू विक्रीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, MIDC परिसरातील स्थलांतरित कामगारांची नोंदणी व पडताळणी मोहीम ठरवावी, ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, संबंधित सर्व विभागाची समिती बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असं निवेदन ग्रामसेवक यांना देण्यात आला। यावेळी गावच्या प्रभारी सरपंच संध्या कांबळे, ग्रामसेवक NR कांबळे, हुपरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री कोळपे उपस्थित होते। सौरभ लंगोटे, अनिकेत सोनवणे, रोहित देवकाते, बाळा सोढोणी, राकेश सोनवणे, प्रसाद सोनवणे, सोमनाथ शिरोळे, अविनाश शिरोळे, सलीम मुलानी, संदीप सोनवणे, धनाजय पोळ, किशोर लंगोटे, दिनकर हवलदार आदी ग्रामस्थांच्या निवेदनावर सह्या आहेत। मराठी S न्यूज साठी हुपरीहून सतीश कंकणे। पंचायत मित्रांनो, खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे ही। अशा परिस्थितीत पावसाळ्यात प्रत्येक धंद्यात, प्रत्येक ठिकाणी उंबऱ्याच्यात पाणी येतं, किडे येतात। ह्याची अंमलबजावणी या पंचायतीने केली नाही, ह्या सदस्यांनी केली नाही व सदस्यांनी सरपंचाने केली नाही व ग्रामसेवकाला आज पाणी संदर्भात एक निवेदन द्यायचं म्हणून आम्ही गेलोय। तरी पण आज टाळाटाळ करून कलेक्टर ऑफिसला ह्या पद्धतीने सांगून आज त्याचे जे माहिती म्हणून तो साईड काढला। तरी पण तो कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर त्याची तारीख सकाळी 9 वाजता मेसेज आला की तुझी तारीख संपली आहे, पुढची तारीख दिल्या म्हणून। अशा पद्धतीनं आम्हाला तिथनं मेसेज पण आलाय। ही अवस्था अशी तळंदगे गावातील अवस्था आहे।